नाना पटोले सध्या बोलतायत, आपण थेट जाऊ. करणं हे काही चुकीचं आहे असं नाही. आमच्या सगळ्या अलायन्सनी त्या पद्धतीच्या तयाऱ्या सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही सगळेजण एका विचारानेच आम्ही हे करतोय आणि आमची निवडणूक ही सगळी होईल महाविकास आघाडीच्याच नावाने होणार. त्यामुळे या सगळ्या याचा अर्थाचा अनर्थ आपण कोणी करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे. नाना भाऊ, खरं तर एमसीए मध्ये आपण एंट्री घेतलेली आहे. यापूर्वीचा जो इतिहास आहे, सगळे आधी माजी मुख्यमंत्री एमसीएतून आले, तर आपली एमसीएच्या एंट्रीबद्दल काय सांगाल? मुख्यमंत्री पदासाठी पण एक काँग्रेस प्रबळ दावेदार. लॉंग टर्म काय प्लॅनिंग आहे? असं आहे की मी स्वतःच खेळाडू वृत्तीचा माणूस आहे. खेळ माझा आवडता विषय आहे. कॉलेजच्या जीवनापासूनच मला क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, ॲथलेटिक्स असेल, या सगळ्या खेळातला माझा इंटरेस्ट होता. मी स्वतः त्याच्यात सहभागी होतो आणि स्वाभाविक आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एमसीए हे त्याचं एक आगळं वेगळं महत्व आहे आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये अनेक तळागाळातली मुलं आहेत, खेळाडू, त्यांना खरं संधी मिळत नाही. आजही ग्रामीण भागामध्ये अनेक आहे. मी ग्रामीण भागातला आहे. त्याच्यामुळे ग्रामीण आणि शहरी हा काही मला भेद करायचा नाही. पण भारताच्या चबूमध्ये उद्याच्या काळात महाराष्ट्रातले चांगले खेळाडू राहावेत आणि त्या दृष्टिकोनातला माझा एक सुरुवात आहे. कारण की आम्हाला संधी मिळाली नाही, पण आमच्या येणाऱ्या पिढीला संधी मिळावी हे स्वप्न आमचं आहे. आणि म्हणून मी या मैदानात क्रिकेटच्या आलेलो आहोत. निवडणूक लढायची की नाही लढायची ती या येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याचा निर्णय आम्ही करू. आपण कर्णधार म्हणून वर्ल्ड कप उंचावण्याला आवडेल का या सगळ्या ह्याच्यात? बिलकुल बिलकुल, का नाही. आपलं वर्ल्ड कप हा आमच्या देशाची शान असते, खेळाडूंचा आणि देशाचाही मान असतो. त्यामुळे वर्ल्ड कप हा आमच्या देशाला कायम मिळत राहावा हे स्वप्न तर आम्ही पण बघितलं पाहिजे आणि त्यासाठी कृती पण केली पाहिजे. हो, रवींद्र वायकर यांना क्लीन चिट दिलेली आणि त्या क्लीन चिटमध्ये असं म्हटलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेकडून गैरसमजातून ही तक्रार दाखल झाली होती. इतकं मोठं प्रकरण आणि गैरसमजातून ही तक्रार असं आता म्हटलं आहे. असं आहे, वायकरांनी ज्यावेळेस ते लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेसच त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारच्या बद्दल त्या ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून, त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात, त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जाते, हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्वाची आहे असं मला वाटत नाही. कारण एखादी घटना झाली तर आपण मान्य करू. भ्रष्ट लोकांचा सरदार आज देशामध्ये कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे, हे आता देशातल्या लोकांना कळलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वायकरांचा प्रश्न फार आता घेऊन चालावा असं मला वाटत नाही. हो, तुम्ही आज दीक्षाभूमीला भेट देणार आहे. दीक्षाभूमी प्रकरणाला घेऊन काँग्रेसची काय भूमिका आहे? आम्ही त्या दिवशी पण भूमिका मांडली की अख्खी लोकभावना दीक्षाभूमीला मोठ्या प्रमाणात जुळलेल्या, करोडो लोकांच्या जुळलेल्या आहेत. समजा तिथं सरकार एखादा स्ट्रक्चर असं करत असेल आणि त्या आस्थेलाच धक्का लागत असेल तर त्याला विरोध होणारच आहे. आणि म्हणून जनभावना आणि आस्था या दोन्ही गोष्टीचं ताळमेळ ठेवून तिथलं डेव्हलपमेंट व्हावं ही भूमिका आमची आहे. आणि आम्ही त्या दिवशी पण, ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी मी विधानसभेतही ही भूमिका आम्ही मांडली. सरकार जनभावनेला आणि आस्थेला किंमतच देत नाही. हे भाजपचं खरं त्यांच्या डोक्यात हे आहे. ते स्वतःचं मन की बात करणारं सरकार भाजप आहे. त्यामुळे मन की बात करतात आणि जनतेच्या श्रद्धा आणि जनभावनेला, आस्थेला त्यांच्याजवळ कुठलीही किंमत नाही. हे आपण गेले 10 वर्ष पाहतोय. त्याचाच परिणाम परवा ज्या घटना दीक्षाभूमीवर झाल्या तर त्याचाच परिणाम आहे. काल मुख्यमंत्री म्हटले की जयसूर्यानं जशी कॅच घेतली आणि साऊथ आफ्रिकेच्या संघाला बाहेर पाडलं, तसंच 1-2 वर्षापूर्वी मी 54 खेळाडू बाहेर घेऊन गेलो आणि विकेट घेतली. ठीक आहे, आनंद व्यक्त करा. आता 70 दिवसानंतर आता खरा मॅच सुरू होणार आहे. तो लफ्फाछफ्फीचा होता, तो जनतेच्या दरबारातला आहे. तो खोक्याचा होता, हा जनतेच्या आशीर्वादाचा आहे.
आणि त्यामुळे त्याचं खरं उत्तर जनता देणार आहे. त्यामुळे मला ज्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या जनतेची काळजीच नाही, मुठभर उद्योगपत्यांचंच भलं पाहणारा हा मुख्यमंत्री आहे. अदानी हे त्यांचे खरे केंद्रबिंदू आहे आणि त्याच्यामुळे जे सरकारच अदानीसाठी काम करते आणि जे मुख्यमंत्रीच काम करते, त्यांनी कॅश वगैरे, आता कॅश जनताच त्यांची घेणार आहे. त्याच्यामुळे मला त्यांच्यावर काय प्रतिक्रिया देणं या सरकारच्या बद्दल मला वाटत नाही. नारायणभाऊ, केईएम रुग्णालयाचे महत्वाचे केस पेपर्स, रुग्णांचे केस पेपर्स ते रद्दीत सापडलेले आहेत. म्हणजे धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे मुंबईमध्ये. जे रुग्णांचे प्रायव्हेट केस पेपर्स असतात, जे सिक्रेट डॉक्युमेंट्स असतात, ते रद्दीत मिळाले. काय आपण पाहिलं की महाराष्ट्रामधल्या आरोग्य व्यवस्थेचे सगळे 3-13 वाजलेले आहेत. परवा आमच्या लाखांदूरमध्ये पुयारगावच्या एका शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या एका पहिल्या वर्गाच्या 7 वर्षाच्या मुलीला विद्युत तारेचं करंट लागून ती मृत्युमुखी पडली. आणि मी विधानसभेत मी तो प्रश्न उपस्थित केला आणि सरकारला आम्ही सांगितलं की राज्याचं बजेट चाललेलं आहे आणि या बजेटमध्ये शिक्षण आणि आरोग्य हे 2 विभागच आता दुर्लक्ष झालेले आहे. शाळा सगळ्या संपलेल्या आहेत. शासकीय शाळांची त्या अनास्था महाराष्ट्रात आपण पाहतोच आहे. तसंच आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा भयानक आहे की लोक सरळ जातात आणि आडवी येऊन बाहेर निघतात, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. डॉक्टर्स नाही, टेक्निशियन नाही, मशिनरी घेणं, कन्स्ट्रक्शन करणं, त्याच्यामधला मलिंदा खाणं हे सरकारचं काम आहे. स्ट्रक्चर उभं आहे, मशिनरीज आहेत, पण त्याला चालवणारी लोक नाही, डॉक्टर्स नाही, नर्सेस नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि सरकार सांगते की आम्ही 1 लाख पदं भरली. त्यांना आम्ही सरकारला विचारतो की किती लाख पदं खाली आहेत, ते बोलायला सरकार तयार, आणि आम्ही सगळे भरू. ते आता मला एक सांगा की आता राहिलं किती वेळ? 2 महिन्यानंतर आचारसंहिता लागेल. मग आचारसंहिता लागली की झालं. 2014 ते 19चा काळ आपण फडणवीस सरकारचा पाहिला, तर त्यावेळेस आपण पाहिलं की कोणतं जम्मू भरती का कोणती मेगा भरती करायला निघाले होते. नुसते ऍडव्हर्टाईज द्यायचे, पोरांना ऑनलाईन पैसे भरायला लावायचे आणि मग काही ना काही कारण सांगून पेपर लीक करायचा. मला आता सरकारला आम्ही परवा पण सांगितलं की तुम्ही जसं आता 10 वर्षाची सजा आणि 1 कोटी रुपयाचं दंड असं पेपर लीकच्या ह्याच्यामध्ये आहे.